मला वाटलं की बस आता 12वीपर्यंत यशाचा आलेख इतका चढता होता की मी असा पुण्यात जातोय, BA करतोय, UPSC देतोय, IAS होतोय, घरी येतोय आणि सत्कार स्वीकारतोय, अशी माझ्या 16 वर्षाच्या 17 वर्षाच्या डोळ्यांनी स्वप्न पाहिली. परंतु कदाचित नियतीला काही वेगळं मान्य होतं आणि तो प्रवास तो फार लांबत गेला, परंतु फार खडतर होत गेला. त्यातले काही उदाहरणं मी तुम्हाला सांगेन आणि यातून सांगण्यामागचा माझा उद्देश फक्त एवढाच की काही अडचणी, काही गोष्टी, काही घटना या आपल्या पलीकडच्या, आपल्या हाताबाहेरच्या, आपल्या शक्तीपलीकडच्या असतात आणि अशांनाही आपल्याला तोंड द्यावं लागतं. मी UPSCचे प्रिलिम्स दिली, मी पहिले प्रिलिम्स फेल झालो. मग त्याचवेळी मला वाटलं की आपण UPSC असिस्टंट कमांडंट पदासाठी एक्झाम कंडक्ट करते, सो ते एक्झाम द्यावी म्हणून मुंबईला ती एक्झाम द्यायला गेलो. परंतु मी ज्या लोकलने माझ्या एक्झाम सेंटरपर्यंत पोहोचत होतो त्या लोकलचा जो पेंटाग्राफ असतो, म्हणजे लोकल आणि इलेक्ट्रिक केबल्स यांना कनेक्ट करणारा जो पोल असतो, त्यात बिघाड झाला. 3 तास लोकल लेट होणार असं मला कळलं. म्हणून मी उतरून टॅक्सी घेऊन घाईगडबडीने स्टेशनवर पोहोचण्याचा प्रयत्न केला. स्टेशनच्या बाहेर गेलो, परंतु माझ्यासमोर महाराष्ट्र पोलिसांनी ते गेट बंद केलं. अगदी रडकुंडीला येऊन विनंती केली, परंतु त्यांनी वाक्य बोलले की रूल्स इज रूल्स अँड आय ॲडमिट की रूल्स आर रूल्स. सो मला तो पेपर देता नाही आला. तर काही हरकत नाही, पुन्हा नव्याने पुण्यात प्रिपरेशनला सुरुवात केली आणि ज्या सारथीचे उपव्यवस्थापक आपल्या इथं बसले त्याच सारथीतून स्कॉलरशिप आणि क्लासेस घेऊन सर पुढील तयारीला सुरुवात केली. मग त्या दरम्यान दुसरी प्रिलिम्स दिली. दुसरी प्रिलिम्सही मी स्पर्धा परीक्षा करणारे फेल होताना फक्त 2च मार्काने फेल होता. सो मी पण 2 मार्काने दुसरे प्रिलिम्स फेल झालो. दुसरी प्रिलिम्स फेल झाल्यानंतर बॅकअप ऑप्शन बघावा म्हणून मी गृह मंत्रालयाची IB ची एक्झाम देण्याचं ठरवलं. तिची प्रिलिम्स क्लिअर केली आणि तिची मेन्स नाशिकला मेन्स होती आणि ती मेन्स देणार त्याच्या आधीच माझ्या घशाला वोकल कॉर्डचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आणि ज्या दिवशी नाशिकला माझी मेन्स होणार होती पुण्यात भारती विद्यापीठात मला वोकल कॉर्ड सर्जरी त्या दिवशी माझी झाली. मला माझ्या हेल्थमुळे मला मेन्स देता आली नाही. काही हरकत नाही, पुढे जाऊ. पुन्हा एकदा तोपर्यंत आमच्याकडे यशाची उदाहरणं समोर येत होती. आमच्या शाळेचा देशमुख सरांचा मुलगा असेल किंवा आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी असेल, हे आर्म फोर्सेस किंवा पॅरामिलिटरी अधिकारी पदावर, कॅप्टन पदावर रुजू होत होते. सो मला वाटलं की आपण युनिफॉर्म सर्व्हिसकडे आता ओढ वाढली होती आणि IAS बनण्याचं स्वप्न हळूहळू IPS व्हावं याकडे ओढू लागलं होतं. तर CDS ट्राय करावी म्हणून CDS दिली. अभ्यास चांगला होता, CDS दिली. पहिल्या प्रयत्नात CDS पास झालो आणि CDS पास झाल्यानंतर 9 नोव्हेंबर रोजी माझी भोपाळ येथे SSB होती. 9 नोव्हेंबरला भोपाळला SSBला जायचं आहे म्हणून ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात थोडीशी शॉपिंग वगैरे करावी म्हणून घरी आलो आणि अंबाडीवरून परतताना गजानन महाराजा मंदिराच्या समोरच माझा गाडीच्या आड कुत्रा येऊन फार मोठा ॲक्सिडेंट झाला. जॉ फ्रॅक्चर झाला, दोघं साईडला स्टिचेस आले, पुढचे 2 दात अर्ध्यातून तुटले आणि मला SSBला जाता आलं नाही. तो ॲक्सिडेंटचा काळही एवढा खडतर होता की 3 महिने दोघं दात वायर करून बंद करून बोलणं बंद, जेवण बंद. 3 महिने फक्त फळांचं, डाळींचं, भाजीपाल्यांचं ज्यूस आई करून देत होती. माझं गाव अंबाडी तालुक्यातील मडगवान गाव. आता आम्ही नोकरी लागल्यानंतर घर बांधलंय, परंतु तेव्हा जे घर होतं तेव्हा अभ्यासाची फार सोय नव्हती. सो वडिलांनी वर मला आपल्याकडे फट म्हणतात तो फट टाकून आणि त्याला आजूबाजूला 4ही साईडला बांबू लावून एक छोटीशी झोपडी तयार करून दिली. त्याला मी टेंट हाऊस म्हणायचं माझं. त्या झोपडीला तिथं मी अभ्यास सुरू केला. येणारे जाणारे बघणारे पाहुणे सुरूच होती. थोडा वेळ पाहुण्यांना द्यायचा, दवाखान्याच्या फेऱ्या मारायच्या, ट्रीटमेंट कंटिन्यू करायची आणि वर अभ्यास करायचा. आई वेळच्या वेळी ज्यूस वगैरे जेही माझं पिण्याचं त्यावेळी होतं 3 महिने सर्व आणून देत होते. या 3 वर्षाच्या काळात मला माझ्या मित्रांनीही खूप सपोर्ट केला. मी रोज 90 दिवस त्यांना कॉल करायचो, त्यांच्याजवळ रडायचो, बोलता काही येत नव्हतं. त्यावेळी मला वाईट याचं नव्हतं वाटत की माझा ॲक्सिडेंट झाला आहे किंवा मला काही करता येत नाही आहे, बोलता येत नाही आहे. मला वाईट याचं वाटत होतं की त्यावेळी मला पुढे स्वप्न पाहण्याची हिंमतच होत नव्हती. मला वाटत नव्हतं की मी आता यातून बराही होईल, मी पुण्यातही जाईल, की मी तयारीही करेल, मी कुठली एक्झामही पास होईल आणि मी जे लहानपणापासून स्वप्न उराशी बाळगलं आहे ते पूर्ण करू शकेल. हा विश्वास माझ्यातून गायब झाला होता आणि कदाचित माझी आई नसली तर तो आज तागायत तो परतला नसता. परंतु मी कशी तरी हिंमत केली. त्या काळात मला वाटलं की आता ही मोठी क्लास 1ची स्वप्न राहू द्यावी, जरा आपण आपली लायकी आता ओळखावी आणि कदाचित आपण जो आपल्या स्वतःच्या क्षमतांचा जो फुगा आपल्यासमोरच फुलवला होता तो खरोखर फुगा असावा असं त्यावेळी माझी खात्री पटली आणि मी खालच्या एक्झामची तयारी करायला सुरुवात केली. तो त्याच काळात IB ची एक्झाम आली.
आय बीची प्रिलिम्स जळगावलाच दिली. त्याही काळात तोंड बंदच होतं, सो आई जाऊ देण्याचं मला जाऊ देत नव्हती की तू आता घरीच राहा, आपण थोडीशी शेती वगैरे विकून तुला इथेच व्यवसायाचं काहीतरी करू किंवा तलाठी वगैरेचा फॉर्म भर, पण तू आता इथेच राहा. आई जाऊ द्यायला अजिबात तयार नाही. फार अट्टहास करून मी परीक्षेला गेलो. प्रिलिम्स कशी तरी क्लिअर झाले. त्या प्रिलिम्सलाही 52 मार्क्स मला मिळाले. 51चा कट ऑफ लागला म्हणून एका मार्काने फक्त प्रिलिम्स ती क्लिअर झाली. परंतु मला त्यातही एवढं वाईट वाटायचं की क्लास 1च्या गप्पा करतोय आणि ग्रुप सीची प्रिलिम्सही आपल्याकडून निघाला. तर त्यावेळी आत्मविश्वास शक्य तितक्या खाली गेला होता. फिजिकल डॅमेज झालेलंच होतं. आत्मबल, मनोबल सर्व प्रकारे मी माझ्या आयुष्याचा रॉक बॉटम गाठला होता. आणि रॉक बॉटम गाठण्याचा सर्वात मोठा पॉझिटिव्ह पॉईंट हा असतो की तुम्हाला माहीत असतं की आता इथून पुढे याच्या खाली जायला जागाच नाही आहे. आता इथून प्रवास होणार आहे तर तो फक्त होणार आहे. हा एक गोष्ट किंवा हा एक पॉझिटिव्ह विचार मी मनात घेतला. काही 6-8 महिन्यांच्या प्रवासात बरा झालो. पुन्हा एकदा पुण्याला आलो आणि पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात केली. तेव्हा ना मी EPFOची एक्झाम दिलेली. EPFOची प्रिलिम्स पास झालेलो, IITची झालो आणि CAPFच्या एक्झामला सुरुवात केली. CAPFची ज्या वर्षी ट्रेनने ती एक्झाम मिस झाली, तो पहिला अटेम्प्ट असल्यामुळे थोडं मित्रांच्या मार्गदर्शनाने अभ्यास सुरू केला आणि CAPFही पास झालो. फिजिकल पास झालो. त्यानंतर मेडिकलची तयारी. आता मेडिकल फार तसं अधिकारी पदाची पोस्ट असल्यामुळे कठीण नाही आहे, परंतु त्या ॲक्सिडेंटच्या काळात 8 महिने बेडवर असल्यामुळे माझा स्वतःवरचा हाही आत्मविश्वास अगदी डागमगला होता की मी हेही करू शकेल की नाही. परंतु कसं तरी हिंमत केली आणि करायला सुरुवात केली. मध्यंतरी IBचा निकाल लागला. मी IBची एक्झाम पास झालो आणि मला गृह मंत्रालयात इंटेलिजन्स ब्युरोमध्ये जॉब लागला. मी दिल्लीला त्याची ट्रेनिंग पूर्ण केली आणि दिल्लीच्या त्या ट्रेनिंगनेही मला एक कलाटणी दिली. त्या ट्रेनिंगमध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटीज असतील किंवा इंटेलिजन्स ट्रेडक्राफ्ट असतील, अशी सर्व ट्रेनिंग मी पूर्ण केली. उत्कृष्ट ट्रेनिंग अधिकारी, त्यात अवॉर्डही तिथे मिळाला आणि तिथून मला CAPFचं ग्राउंड करण्याचा कॉन्फिडन्सही आला. तिथून पुढे CAPFचं ग्राउंड केलं. ग्राउंड नंतर तयारी होती मुलाखतीची. IBच्या वेळी मुलाखत महाराष्ट्रातच झाली. महाराष्ट्रातल्याच अधिकारी लोकांनी घेतली. मुलाखत अगदी उत्कृष्ट झालेली. पण ह्यावेळी मात्र UPSCची पहिलीच मुलाखत आणि मुलाखतीच्या वेळी जाताना मात्र अत्यंत भीतीने, अत्यंत घाबरून मी मुलाखतीला गेलो आणि सुरुवातीचे काही प्रश्न त्यांचा थोडा गैरसमज झाला. दुसऱ्या व्यक्तीचा टॅब हातात पकडल्यामुळे त्यांना मी इकॉनॉमिक्स ग्रॅज्युएट आहे असं वाटलं आणि इकॉनॉमिक्समधले स्पेशल इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन्स विचारायला सुरुवात केली. सुरुवातीची 5, 6, 7, 8, 9 प्रश्न, सॉरी सर, आय डू नॉट नो दिस, आय एम रिअली सॉरी सर, आय एम नॉट अवेअर अबाउट दिस, अशी उत्तरं दिल्यानंतर शेवटी त्यांनीच विचारलं की तुला येतं कसलं, कशातलं, म्हणजे आम्ही त्यातलं विचारलं. त्यावेळी मला कळलं की आपल्याला पुढच्या वेळी पुन्हा UPSCची वारी करावी लागेल, आपण पुढच्या वेळी येऊया. तिथून मग मी त्यांना सांगितलं की नाही सर, की असं स्पेशलायझेशन आहे. त्यांनी त्या स्पेशलायझेशनचा सब्जेक्ट सोडून इतर प्रश्नांवर गेलं. मी शेवटचे 2-3 प्रश्न, त्यातही एक प्रश्नाचं प्रश्न तुम्हाला सांगेल की त्यांनी विचारलं की यशपाल, एव्हरीवन ऑप्ट्स फॉर CRPF, वाय यू हॅव ऑप्ट CRPF ॲज युअर फर्स्ट चॉईस, डोंट यू वॉन्ट टू सेटल इन युअर लाईफ. त्यावर मी त्यांना सांगितलं सर की सॉरी सर, पण मी सेटल डाऊन होण्याच्या कन्सेप्टवर माझा विश्वास नाही आहे. आय डू नॉट बिलीव्ह इन द कन्सेप्ट ऑफ सेटलिंग डाऊन. माझ्यामध्ये आयुष्य हे नवनवीन जागा फिरणं, नवनवीन ठिकाणी सर्व्हिस देणं, नवनवीन चॅलेंजेस घेणं, नवीन लोकांना भेटणं, नवीन प्रेरणा घेणं आणि अशा पद्धतीने संपूर्ण स्वतःला दिवसागणिक परिपूर्ण करत राहणं, संपूर्ण करत राहणं, हाच माझ्या आयुष्याचा गोल आहे. त्यावर त्यांनी प्रतिप्रश्न केला की आजच्या वयात हे विचार ठीक आहे, बट वेन यू विल बी इन 40, जेव्हा तू 40शीत असशील तेव्हा तू आयुष्यात तू स्टॅबिलिटी शोधशील. तुला तेव्हा सेटल डाऊन व्हावं असं वाटेल. तेव्हा तुला वाटेल की मी माझ्याच राज्यात असावं, माझ्या लोकांजवळ असावं, माझाही 9 ते 5चा जॉब असावा, एक फ्लॅट असावा. आणि मी त्यांना सांगितलं की कदाचित 40शीत असे विचार असू शकतात सर, परंतु मी माझ्या वयाची विशीसुद्धा जर 40शीतल्या विचारांसारखी जगायला लागलो तर मग मात्र हा माझ्या विचारांवर, माझ्या आयुष्यावर, माझ्या शिक्षकांवर, आईवडिलांवर आणि आत्तापर्यंत आलेल्या सगळ्याच आव्हानांवर मी जे थोडंफार हिंमत दाखवून मात केली आहे त्या सगळ्याच गोष्टींवर हा त्याचा अपमान असेल. कदाचित उत्तर आवडलं असावं. काल संध्याकाळीच मार्क्स घोषित झाले. मला इंटरव्ह्यूमध्ये ऑल इंडिया टॉपर 126 मार्क्स, म्हणजे 150 पैकी 126 मार्क्स आणि माझ्यासोबत अजून 2-3 म्हणजे जॉईंट टॉपर. मी पूर्ण भारतात आलो. नवी मुंबईला परतलो आणि जॉब सुरूच होता. बेलापूरला मी जॉईन केलं आणि सायंकाळी ऑफिस संपवून आलो आणि माझ्या मित्राचा
कॉल आला.